मॉर्निंग. आम्हाला आता सनराईज बघायला जायचं आहे. गो कोण कोण उठलं. हा झोपलेला आहे, हा काही येणारच नाही आहे. किरण ताई काय करते. किरण ताई आत्ताशी उठलेली आहे. ह्याच्यामुळे सनराईजच्या ऐवजी सनसेट बघावं लागणार आहे. Say good morning. Good morning, guys. Bye. Hey Shubham. Shubh. Say good morning. Good night. सो गाईज आम्ही सकाळी सकाळी सनराईज बघायला चाललेलो आहे आणि रस्ता बघू शकता तुम्ही. एकदम फास्ट मेंबर, त्याच्याहून फास्ट मेंबर पुढे आहेत 2. मे बी तुम्हाला दिसत असतील. बाय बाय, स्टे ट्यून. इथं आम्ही सनराईज बघायला आलेलो आहे. ते काका म्हणतात 2 मिनिटं उशीर झाला. वा, ते गणपती मंदिर बघून आम्ही चाललोय ट्रेकला. जंगल बघू शकता तुम्ही. बाय गाईज. सो खूप दाट जंगल आहे, त्यातून आम्ही चाललोय. हा एकदम जुना रस्ता आहे. अजून पण इथे केवढी झाडी आहे. त्यावेळेला तर किती झाडी असेल, आय वन कॅन इमॅजिन. एक खूप उंच पायरी आहे. चला बंद करते. ह्याच्यासाठी गेला होता तास. वरती याला कुठंच नाही रस्ता. नाही, ह्या झाडीतच गाव आहे ना. हा, ह्या झाडीतच आपलं गाव. तर आपण ह्या झाडीच्या कुठेतरी आतमध्ये राहत होतो गावात. आता असं वाटतंय की इथं गावच नाहीये, काहीच नाहीये. तिकडे पलीकडे बंगले आहेत. मग सूर्य कसला दिसते भारी. आता किंगचेरच्या कसे आलेलो इथे. प्रतापगडाला जाताना शिवाजी महाराज इथे विश्रामासाठी थांबायचे असं ते गाईड काका सांगत होते. अशा पायऱ्या वगैरे आहेत जुन्या. इथून दाखवतो थोड्याशा. आता आपण पुढे जाऊया. टिप तिच्यामुळे उशीर झालेला आहे आणि हसतेही. इथे महाराजांची चेअर होती. महाराज इथे म्हणजे थांबायचे विश्रामाला. इथे असावी असं त्यांचं म्हणणं आहे. जवळ नेऊन दाखवतो मी. या इथे महाराज इथे बसायचे. आजूबाजूला सगळं सैन्य थांबायचं असं ते गाईड काकांकडून आम्हाला सांगण्यात येते. सूर्य बघा किती छान दिसतोय. सगळं हिरवगार असं. मार्च चालू आहे. सगळ्या महाराष्ट्रात सगळं सुकून गेलेलं आहे. महाबळेश्वर एकमेव असं हिरवगार आहे. चला आता आपल्याला प्रतापगडाला निघायचं. नेक्स्ट पॉइंट आहे आता प्रतापगड.
आम्ही निघतो आता इथून परत. किरण Stay tuned, guys. आपण आता राजमार्गावरती आहोत. शिवाजी महाराज प्रतापगडाला जाताना हा रस्ता वापरायचे. ही हिरराशी झाडे आहे. दुपारचं पण इथं ऊन लागत नाही. झाडांनी असा बोगदा तयार झालेला आहे. यांच्यामुळे उशीर होतोय. मी जातोय पुढे आणि ह्या 200-300 फूट मागे राहत आहेत. आता आम्ही आलोय स्ट्रॉबेरीचं फार्म बघायला. आता इथून पुढे तुम्हाला किरण गाईड करेल. फ्रेंड्स, मोठा फ्रेंड पण एक. हो, त्याच्या नको आधी लागायला. चला बिचारे, हे स्ट्रॉबेरीचं फार्म आहे. स्टार्ट का बघूयात आपण. वाव, हे बघा, स्ट्रॉबेरी आहे. एक तोडून दाखवते. सी, घेऊ ना थोडी. बाय करायला जा की काढ नाही. कोमलतानी मस्त काढलेले. सगळ्यात मोठी स्ट्रॉबेरी ऑफ द डे. मी केवढी आणली. ओके, हे कुठे नेण्याची यायची नाही. ते इकडे फार्म आहे. इकडे मोठे मोठे स्ट्रॉबेरी आहेत. मी इतके स्ट्रॉबेरी घेतले आहेत. डिलिशियस करते. आम्ही आमच्या बबडीला मिस करतोय. मिस यू गार्गी. मिस यू गोलू. मोठे मोठे स्ट्रॉबेरी आहेत ह्या फार्मला. तिकडे हार्वेस्टिंग झालं होतं म्हणून मोठ्या मोठ्या नव्हत्या. आम्ही स्वतःच हार्वेस्टिंग करून घेतोय स्ट्रॉबेरी. किरण ताईने म्हणजे नारळात लावला. आता आम्ही निघालो फार्म मधून. स्ट्रॉबेरी घेतलेली आम्ही. ही स्ट्रॉबेरी वाली आहे. कशा होता ही स्ट्रॉबेरी? फार महाग विकताय, तुम्हीच खावा. मॉर्निंग गाईज, आम्ही रिटर्न आलेलो आहे आणि सगळे आता नाश्ता करायला बसलो. मस्तपैकी पोहे आलेत. पोहे, शेव आणि चहा येतोय स्ट्रॉबेरी सोबत. मस्त मस्त. आम्ही आता पोहेवर ताव मारतोय. या ताव मारायला तुम्ही पण. वहिनी मस्त रेडी झालेली आहे आणि भैया वहिनीनं मॅच केलाय सोबत. ह्याचा पण मॅच झालाय कालपासूनच. गुड मॉर्निंग गाईज. आता आम्ही निघालोय. आधी थांबलो होतो. छान व्यवस्था होती. आता आम्ही नेक्स्ट पॉइंटला निघालेलो आहे. पुढे चाललेलो आपण. 5 नद्यांचा उगम आहे. किरण आपल्याला त्या नद्यांची नावे सांगेल. कृष्णा, कोयना, वेण्णा, गायत्री, सावित्री. अरे वा, त्याच्यावरती आपण तिला काहीतरी पवित्र नाव आहे तिथे. पेपर वेट. चला बाय.